बजाजनगरमध्ये रिक्षा फोडून दोघांना मारहाण करण्यात आली आहे. वाळूज महानगरातील बजाजनगर एफडीसी चौक परिसरात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. त्याच्या संरक्षणासाठी थांबलेल्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. भरत बाविस्कर व सहकारी दीपक पोपलाईत हे दोघे रात्री पुतळ्याजवळ थांबले होते. पहाटे 5 वाजेच्या सुमारास 3 जण घटनास्थळी आले आणि पुतळा का बसवला अशी विचारणा करत वाद घालण्यास सुरुवात केल्याची माहिती जखमींनी दिली. यानंतर आरोपींनी रिक्षाची तोडफोड केली, मोबाईल हिसकावला, तसेच झोपण्यासाठी टाकलेले कपडे फेकून दिले व भरत बाविस्कर यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच कैलास कदम आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी पोहोचले. तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. मात्र सकाळी 7च्या सुमारास आरोपी पुन्हा घटनास्थळी आले आणि त्यांनी कैलास कदम यांना विटेने डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात कदम गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. दोन्ही जखमींनी पोलीस ठाण्यात जाऊन मेडिकल मेमो घेत घाटी रुग्णालयात उपचार घेतले. जखमींचा आरोप आहे की 112 क्रमांकावर कॉल करूनही पोलीस वेळेत पोहोचले नाहीत, त्यामुळे आरोपींनी पुन्हा हल्ला केला. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. मात्र खरा वाद कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहे. माझं नाव भरत बावस्कर, एफडीसी चौक, शिवस्मारक. 4:20 माझ्यावर हल्ला झाला आणि पाठीत विटा मारल्या, डोक्यात दगडं मारले आणि गाडी माझी फोडली. 3 जण होते ते